नमस्कार, खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत। खानापूर शहरात पॉलिटेक्निक कॉलेजला प्रारंभ। लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे शैक्षणिक धोरण संचालकासह समन्वयकांची खानापुरात पत्रकार परिषद। खानापूर तालुक्याच्या ठिकाणी दिवसेंदिवस शैक्षणिक क्रांती होताना दिसत आहे। खानापूर तालुक्यात पहिल्यांदाच लोकमान्य एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विठ्ठलराव यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेजला या वर्षीपासून प्रारंभ करण्यात येत आहे। त्यामुळे तालुक्यातील 10वी नंतरच्या विद्यार्थ्यांना याचा चांगलाच लाभ होणार आहे। खानापूर शहरात सदर पॉलिटेक्निक कॉलेज खानापूर येथील लोकमान्य भवनमधील रावसाहेब वागळे कॉलेजच्या इमारतीत प्रारंभ होत असून आज दिनांक 16 एप्रिलपासून या पॉलिटेक्निक कॉलेजमधील प्रवेशाला प्रारंभ करण्यात आला आहे। यासाठी खानापूर तालुक्यातील 10वी नंतरच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष पंढरी परब यांनी केले। लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे समन्वयक डॉक्टर डी.एन. मिसाळे यांनी खानापूर येथील लोकमान्य भवनात बुधवारी आयोजित एका पत्रकार परिषदेद्वारे या पत्रकार परिषदेला लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी राजू नाईक, रावसाहेब वागळे कॉलेजच्या प्राचार्या शरयू कदम आदी उपस्थित होत्या। यावेळी बोलताना डी.एम. मिसाळे म्हणाले, लोकमान्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या दूरदृष्टिकोनातून खानापूर तालुक्यात अनेक लोकोपयोगी कामे हाती घेतली जात आहेत। लोककल्प फाउंडेशनच्या माध्यमातून दुर्गम भागातील 32 गावे दत्तक घेऊन त्या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न त्यांनी हाती घेतला आहे। त्याशिवाय खानापूर तालुक्यात जांबोटी खानापूर या ठिकाणी पदवीपूर्व कॉलेज सुरू करून शैक्षणिक प्रगतीचे पहिले पाऊल हाती घेतले आहे। आता खानापूर शहरामध्ये पहिल्यांदाच व्ही.वाय. चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेजच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती घडवण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला आहे। याकरिता खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलतही देण्यात येणार असून खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मिसाळे यांनी केले। यावेळी विद्यार्थ्यांना आवाहन करताना ते म्हणाले, मित्रहो, आज लोकमान्य भवन खानापूर येथे आम्ही पत्रकार परिषद मार्फत एक बहुमोल सोसायटीमध्ये मांडत आहे। या लोकमान्य भवनामध्ये 2025-26 साली आम्ही एक नवीन कोर्स सुरू करत आहोत। हे कोर्स डिप्लोमा कोर्स लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे विठ्ठलराव यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक या नावाने नवीन कॉलेज सुरू होत आहे। या कॉलेजमध्ये आम्ही 5 कोर्सेस सुरू करणार आहोत। पहिलं कोर्स आहे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, दुसरे कोर्स आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, तिसरे कोर्स आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, चौथं कोर्स आहे मॅकॅट्रॉनिक्स आणि 5वा आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स। या कोर्सेस सगळे 3 वर्षाचे कोर्सेस आहेत आणि 6 सेमिस्टरमध्ये शिकवले जाणार आणि प्रत्येक कोर्सला वेगवेगळे फीज आम्ही या वर्षासाठी ठेवलेले आहे। पहिले 2 कोर्स म्हणजे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, त्या कोर्सला 40,000 रुपये वर्षाला, तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या कोर्सलाही 40,000 रुपये वर्षाला आणि बाकीचे 2 कोर्स आहे ते एमर्जिंग कोर्सेस आपण म्हणतो, जसे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग किंवा मॅकॅट्रॉनिक्स, त्या दोन्ही कोर्सला 30,000 वर्षाला फी ठेवण्यात आलेले आहे। आता हे फीज त्या विद्यार्थ्याच्या कुटुंब किंवा विद्यार्थ्याचा मेरिट किंवा त्याचा बॅकग्राऊंड आपण बघून जसं ज्या पद्धतीनं आपण त्याला सवलत देऊ शकतो, म्हणजे एकतरी फ्रीशिप किंवा स्कॉलरशिप किंवा एज्युकेशन लोन किंवा इन्स्टॉलमेंट या पद्धतीनं आपण घेऊ शकतो, असंही विचार आमचा आहे। आणि या कोर्सला पात्रता आहे SSLC पास असणे गरजेचं आहे। तसेच विद्यार्थी PUC शिकत असेल किंवा ITI शिकत असेल किंवा JOC शिकत असेल किंवा BA BCom BSc शिकत असेल, त्या विद्यार्थी परत 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स ते करू शकतात। कॉलेजचं टायमिंग आता सध्या जनरल टायमिंग आहे 11 ते 4 किंवा 11 ते 5 पर्यंत आहे आणि ॲडमिशन आता डिपेंड्स अपॉन म्हणजे कोणत्या कोर्सला कसे क्लासेस, बिकॉज थेरी क्लासेस आणि प्रॅक्टिकल दोन्ही असतात, त्यामुळं आपण कमीत कमी 6 तास ते 7 तास कॉलेजमध्ये असायलाच हवं। ते डिपेंड्स अपॉन दी इंटरेस्ट ऑफ स्टुडंट्स। आता विद्यार्थी कोणत्या डिस्टन्सकडून आमच्याकडे येतात आणि किती विद्यार्थी तसे आहेत,
फार दूर न येत असेल तर त्याला काय कमतरता टायमिंगमध्ये थोडंसं ॲडजस्ट करता येते काय ते बघून आपण ठरवणार आहोत. पण जनरली इट इज बिटवीन 11 to 4 किंवा 11 to 5. ॲडमिशन आता ऑलरेडी सुरू झालेले आहेत आणि आमच्याकडं इनटेक कॅपॅसिटी पूर्ण होईपर्यंत आम्ही आज कॅपॅसिटी इज 60. प्रत्येक क्लासमध्ये 60 विद्यार्थी बसू शकतात. 60 विद्यार्थी ॲज पर द गव्हर्मेंट रूल्स. 60 स्टुडंट्स इनटेक इज इन ईच क्लास. सो आम्हाला 60 + 60 + 30 + 30 म्हणजे 180 विद्यार्थ्यांचा परमिशन आता यावर्षी आम्हाला मिळालेला आहे. समजा आमच्या सीट्स कम्प्लिटली फुल झाले, नेक्स्ट इयरच ते आम्हाला वाढू शकतात. पहिल्यांदा ते 30 जर आमचं कंप्लीट झालं तर पुढच्या वर्षी आम्ही 60 विद्यार्थ्यांच्यासाठी आपण मागू शकतो. मी हे खानापूरच्या सगळ्या जनतेला, पालकांना, विद्यार्थ्यांना असं आव्हान करतो की खानापूरमध्ये प्रथमतः एक नवीन इन्स्टिट्यूशन टेक्निकल एज्युकेशन किंवा तांत्रिक शिक्षण देणारे कॉलेज सुरू होत आहे. मग सर्व विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा असा लोकमान्य एज्युकेशन सोसायटीच्या तर्फे आम्ही त्यांना आव्हान करतो. एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री पंढरीनाथ परब आहेत. सोसायटीचे सेक्रेटरी सत्यव्रत नायक आहेत आणि मी ट्रेझरर आणि एज्युकेशन कोऑर्डिनेटर डॉक्टर मिसाळे आणि आपल्यासोबत आहेत श्रीमती शरयू कदम मॅडम. ते प्राचार्य आहेत ज्युनियर कॉलेजचे. आता कॉलेजमध्ये सध्या सुसज्जित कॉलेज आहे असं म्हणायला हरकत नाही. आमच्याकडे 4 ते 5 क्लासरूम आहेत. मॉडर्न क्लासरूम म्हणतो आपण त्याला. विथ ऑल AV सपोर्ट सिस्टीम, ऑडिओ व्हिज्युअल सपोर्ट सिस्टीम आहेत. सुसज्जित लायब्ररी आहे, सुसज्जित वर्कशॉप आहे आणि सेमिनार हॉल आहे. जे तुम्हाला माहीत आहे इथं पहिल्यांदा लग्न समारंभ होत होते ते लोकमान्य भवन म्हणून. ते लग्न समारंभाचं पूर्ण ते हॉल आहे, कॉन्फरन्स हॉल. वी हॅव कन्वर्टेड दॅट इन टू द कॉन्फरन्स हॉल आणि स्टेट ऑफ द आर्ट. आणि डिजिटल लायब्ररी होणार आहे आपल्याकडं. ऑलरेडी सुसज्जित लायब्ररी तरी आहे, ग्रंथालय आहे आणि लॅबॉरेटरीज फॉर इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट, कम्प्युटर डिपार्टमेंट, देन इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट अँड मेकॅट्रॉनिक्स डिपार्टमेंट. इट इज गोईंग कम्प्लिटली ऑन. आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.